पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली। या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंच्या गावात ही घटना घडली आहे। काल दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या नराधमानं मुलीला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली। या घटनेनं संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तपास जलद गतीनं पूर्ण करून पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे। त्याचं जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले। अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। नाझीमुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। नाझीम, पुणे जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न पडतो। आधी नसरापूरची घटना घडते, त्यानंतर जुन्नरमध्ये पिंपळवंडीत तसाच प्रकार समोर येतो। आता या सगळ्यामध्ये काय कारवाई केली जाते, कशा पद्धतीने तपास सुरू आहे, काय माहिती समोर आली आहे? अतिशय संतापजनक ही घटना आहे आणि त्यामुळेच ज्या गावामध्ये म्हणजे पिंपळवंडी गावामध्ये ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ सुद्धा आक्रमक या ठिकाणी झालेले आहेत आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं हे गाव आहे आणि इथल्या 9 वर्षीय चिमुरडीवरती एका तरुणाने अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केला आणि तिचा गळा घोटून हत्या केली। ही चिमुरडी जी आहे काल दुपारी 3 ते 3:15च्या सुमारास घराजवळच होती। नाझीम, थोडंसं तुला थांबवतीये। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे ज्यांच्या गावात हा सगळा प्रकार घडलाय ते सध्या आपल्या सोबत आहेत। शरद सोनावणेजी, अत्यंत धक्कादायक तेवढाच विकृत आणि संतापजनक प्रकार आपल्याच गावामध्ये घडलेला आहे। काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आणि काय कारवाईची मागणी आहे आपली? नाही, बिलकुल ही जी घटना जी आहे ती अतिशय मानवी जीवनाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे। आता वारंवार आपण सर्व मंडळी संपूर्ण जनतेला जागृत करतो। इतक्या दिवस झाले की या सगळ्या गोष्टी ऑल ओव्हर महाराष्ट्र भारतामध्ये घडतात, त्याच्यावर आपण सर्व अवेअरनेस म्हणून सगळ्या ठिकाणी चर्चा करत असतो। पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काल एक छोट्या मुलींना तिच्या घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना तिच्या शेजारच्या असलेल्या नातेवाईक मुलाने 25 वर्षाच्या तिला आम्ही दाखवून ओळख असण्याचा फायदा घेऊन तिला बरोबर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा त्या ठिकाणी तिचा खून केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये संपूर्ण पुन्हा एकदा सर्वांची भांडणी उडालेली आहे आणि कुणावर विश्वास ठेवावा, नातेवाईक आणि जवळचे माणसं सुद्धा आता असे करतायत, ही सुद्धा अतिशय दुःखद बाब आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये पोलिसांनी SP साहेब काल रात्री झाले होते, त्या घटनास्थळी आरोपीला अटक झालेली आहे। फाशीशिवाय काय पर्याय नाही, फाशी हे एकमेवच होता आता पर्याय, याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असू शकतो आणि अतिशय दुर्दैवी बाब आहे। शरद सोनावणेजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल कोल्हेजी, नमस्कार। अत्यंत संतापजनक, अत्यंत दुःखद आणि तेवढीच विकृत घटना जुन्नर तालुक्यामध्ये घडली, आपल्या मतदारसंघामध्ये घडलेली आहे। आपल्यापर्यंत या सगळ्या संदर्भात काय माहिती पोहोचली आणि त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय करणार आहात? शिवजन्मभूमीमध्ये अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडते हे खरोखर लाजिरवाणं आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। काल स्वतः SP साहेब सुद्धा तिथे पोहोचले होते। आरोपीला अटक झालेली आहे आणि आता या आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवण्यात यावं। जशी पुण्याच्या संदर्भातल्या घटनेमध्ये आरोपीला शिक्षा झाली त्याच पद्धतीनं फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या आरोपीला, या नराधमाला ही फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। कुटुंबाचं दुःख हे तर सांत्वना पलीकडचं आहे,
आणि याला कुठेतरी आळा बसावा, याला कुठेतरी चाप बसावा, या दृष्टिकोनातून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे, तीही लवकरात लवकर. आपण कुटुंबियांची भेट वगैरे घेणार आहात, तिथे जाणार आहात, जुन्नरमध्ये जाणार आहात? हो, 2 दिवसात मी जुन्नरला जाईल. कुटुंबियांना आधी त्या धक्क्यातून थोडं सावरण्यासाठी अवधी देऊ, पण या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आपण तातडीनं पावलं उचलली जावीत अशी आपली मागणी आहे. नसरापूरच्या धर्तीवरती या संपूर्ण प्रकरणात न्याय व्हायला हवा असं आपल्याला वाटतं? अमोल कोल्हेजी, आवाज पोहोचतोय माझा आपल्यापर्यंत? होय, 100% नसरापूरच्या धर्तीवर या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्याच धर्तीवर हा न्याय व्हावा आणि कोणाचीही अशा पद्धतीचं दुष्कृत्य करण्याची हिंमत होऊ नये अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये कारवाई व्हायला हवी. निश्चित. अमोल कोल्हेजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे सध्या आपल्यासोबत आहेत. नीलमताई, नमस्कार. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चाललाय काय असा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो. या घटना सातत्यानं समोर येत आहेत. लहान मुली सुरक्षित नाहीत, स्त्रिया सुरक्षित नाहीत, कोणीच सुरक्षित नाहीये महाराष्ट्रात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या. एक तर अत्याचार होऊ नये यासाठी प्रतिबंधक यंत्रणा अजून मजबूत करायला हवेत असं मला वाटतं. या घटना तर निषेधार्ह आहेच. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर तपास व्हावा या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणारे, पण पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल तुमच्या शॉर्ट्समध्ये मला दिसत आहेत. आणि नसरापूरच्या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी वेगाने चार्जशीट दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्रा पवार सगळ्यांनी लक्ष घातलं होतं. पण मला स्वतःला असं वाटतं की आम्ही अनेक सूचना वेळोवेळी अधिवेशनात केलेल्या आहेत की महिला दक्षता समित्या अधिक सक्रिय करा, त्यांना सहभागी करून घ्या. जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत तिकडचे त्याबद्दल गावकऱ्यामधल्या बीट मार्शलना अवगत करा की जेणेकरून या घटना घडणार नाही. तर पिंपळवंडी अतिशय प्रसिद्ध गाव आहे आणि खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये मी अनेक वर्ष स्वतः जाते, भेटते. खेडमध्ये अशाच घटना गेल्या 6 महिन्यात घडलेल्या आहेत, वेळोवेळी घडलेल्या आहेत आणि केसेस पण उभ्या राहिल्या आहेत. परंतु प्रश्न काय झालाय की इतक्या वेगाने बाहेरचे किंवा आतले गुन्हेगार ते कुठे ना कुठे संधी साधून या मुलींवरती झडप घालत असतात आणि म्हणून गाव पातळीवरती सुरक्षा समित्या नागरिकांच्या सहभागाने तयार झाल्या आणि त्याच्यात तरुण वर्ग सहभागी झाला तर मला असं वाटतं नक्की हे शक्य होईल. शरद सोनवणे आमचे आमदार, त्यांचंच हे गाव आहे. आता सगळ्यांनी मिळून पक्षांच्या पलीकडे जाऊन शासनाला या संदर्भात आपला भाग सुरक्षित करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही सातत्याने या केसचा फॉलोअप करणार आहोत. निश्चित. नीलमताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.